नमस्कार. महा MTV साप्ताहिक विवेक आणि साहित्य मंचाच्या व्यासपीठावर मी अर्चना गुडतरकर बाळकृष्ण कवठेकर यांचं स्वागत करते. बाळकृष्ण कवठेकर हे नाव आपल्याला परिचित आहे. ते साहित्य, समाज आणि संस्कृती यांचा अन्योन्य संबंध शोधत त्याबद्दलच्या समीक्षा करण्यासाठी, अर्थात त्यांचे आजपर्यंत 8 समीक्षा ग्रंथ वाचकांसाठी आणि एकूणच अभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणच्या शासकीय महाविद्यालयांमध्ये अधिव्याख्याता म्हणून काम केल्यावर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये अनेक वर्ष कार्यरत होते. त्याचबरोबर त्यांची देश विदेशामध्ये एक वेगळी ओळख आहे आणि ती ओळख आहे ती दलित साहित्य एक आकलन या त्यांच्या समीक्षा ग्रंथामुळे. त्यांनी अनेक वर्ष मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि त्यांनी PhDच्या 8 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर साहित्य, संस्कृती आणि समाज यांचा अन्योन्य संबंध उलगडून दाखवतानाच आजच्या गणपतीच्या मुहूर्तावर आपल्याला गणपती या सगळ्या वाङ्मयीन कलांमध्ये आणि एकूणच साहित्यामध्ये कसा येतो आहे त्याबद्दल आज सर आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यासाठी मी सरांना पहिला प्रश्न विचारेन की गणपती या देवतेची पौराणिक, ऐतिहासिक अशी काही माहिती तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का? नमस्कार. गणपती ही तशी अतिप्राचीन अशी देवता आहे. अगदी वेदपूर्व काळापासून गणपती या देवतेचं अस्तित्व असल्याचे पुरावे आपल्याला मिळतात. फरक एवढाच की आज ज्या स्वरूपामध्ये गणपती दिसतो त्या स्वरूपामध्ये वेदपूर्व काळामध्ये गणपती दिसतात. त्यावेळी तो ग्रामदेवता मानला जातो आणि बहुतेक त्या काळातले गावातले लोक एखाद्या झाडाखाली गणपतीची स्थापना करत होते आणि सर्व लोक त्या झाडाखाली जाऊन त्या गणपतीचं पूजन करत असतात. या पूजेमध्ये पुष्कळदा नरबळी दिला जात असते आणि त्या नरबळीच्या रक्ताची धार गणपतीवर धरली जात असते आणि त्याला रक्तामुळे लाल रंग असा प्राप्त. काळाच्या वाटचालीबरोबर ही प्रतिमा बदलत गेली आणि वेदपूर्व काळातल्या या देवतेला वैदिकांनी स्वीकारलं आणि वैदिक संस्कृतीमध्ये, मग वैदिक धर्मामधल्या सर्व संप्रदायांमध्ये गणपती ही एक महत्वाची देवता म्हणून ओळखली जाऊ लागली. ती ज्ञानाची, कलेची, साहित्याची, 18 विद्या आणि 64 कलांची देवता आहे असं मानतात. ती बुद्धिदात्री आहे, विघ्नहर्ती आहे, त्यावर येणाऱ्या संकटांचं निवारण करणारी देवता आहे. अशा प्रकारची तिच्या, त्याबरोबरच काही संस्कृत स्तोत्रांमध्ये देखील गणपतीचा उल्लेख सापडतो. गणपतीवर स्वतंत्रपणानं स्तोत्रही रचली गेलेली दिसतात. आणि आपल्या मराठी साहित्याकडे आपण वळलो किंवा आपल्याला असं दिसतं की संत, पंडित आणि शाहीर या तिन्ही परंपरांमधल्या कवींनी गणपतीला वंदन करूनच आपल्या लेखनाचा प्रारंभ केला. अगदी आद्य ग्रंथकार मुकुंदराज यांचा विवेक सिंधू पाहिला तर त्याच्या पहिल्याच अध्यायामध्ये मंगलाचरण म्हणून गणपतीची त्यांनी स्तुती केली आणि अत्यंत श्रेष्ठ प्रतीचं कार्य मराठी साहित्याच्या उगम कालामध्ये ज्यांनी निर्माण केलं ते भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी लिहिणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर यांनी तर पहिल्या अध्यायामध्ये गणपतीचं सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. ज्ञानदेवांनी मंगलाचरण करताना आत्मरूप असणाऱ्या आद्य व संवेद्य वेद प्रतिपाद्य असणाऱ्या आदि बीज वर्णन केलेलं आहे. त्याने असं म्हटलंय की अकाल चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही जेथ एकवटले, ते शब्द ब्रह्म मिया कवळले, ते गुरुकृपा नमिले आदि बीज. म्हणजे सर्व प्रकारच्या विद्या, कला, संस्कृती, साहित्य म्हणून
दैवता तुला मी नमस्कार करतो, असं गणपतीचं वर्णन ज्ञानेश्वरांनी पहिल्याच अध्यायामध्ये प्रारंभी मंगलाचरण करताना. आता आद्य म्हणजे काय, तर विश्वाच्या ब्रह्मांडाच्या आरंभी असणारा सृष्टी आणि ब्रह्मांड निर्मितीच्या पूर्वी देखील जो होता तो म्हणजे कोण, तर ते म्हणजे ब्रह्म, आणि ते ब्रह्म म्हणजे गणपती, अशी ज्ञानेश्वरांची भावना असलेली आपल्याला दिसते. केवळ ज्ञानेश्वरांनीच असं म्हटलेलं असं नव्हे, तर ज्ञानेश्वरांनंतर समर्थ रामदासांनी देखील मनाच्या श्लोकामध्ये पहिला श्लोक जो लिहिलेला आहे तो श्लोक म्हणजे गणाधीशदो सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ जो निर्गुणांचा नमू शारदा मूळ चत्वारी वाचा गमू पंथ आनंद या राघव, असं म्हणजे समर्थांना देखील ज्ञानदेवांनी इतकंच गणपतीचं महत्व मान्य असलेलं, पूज्यत्व मान्य असलेलं आपल्याला दिसतं. अथर्व शीर्ष हे अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारचं संस्कृत मधलं स्तोत्र आहे, गणपतीचं वर्णन करणारं काव्य आहे. त्याच्यामध्ये देखील आपल्याला असं दिसेल की माविर्भूतम सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात परम असा उल्लेख त्याचा केलेला आहे. विराट पुरुष कोण, तर विराट पुरुष गणपती. पौराणिकांचा योगीजनांचा गणेश हा एकच आहे असं ज्ञानेश्वर म्हणत असलेल्या. म्हणून योगीजन, साधू संतजन, शाहीर, पंडित, कवी या सर्वांचा एकच गणेश आहे, आणि तो गणेश म्हणजे आज ज्याची आपण गणेश चतुर्थीच्या निमित्तानं प्रतिष्ठापना करतो, पूजन करतो आणि समारंभपूर्वक त्याला 10 दिवसानंतर निरोप देतो, तो गणपती. या गणपतीचं जसं ज्ञानदेवांनी वर्णन केलेलं आहे तसंच तुम्हाला असं दिसेल की तुकाराम महाराजांनी केलेलं आहे, नामदेव महाराजांनी केलं. पण या सर्वांची उदाहरणं देण्यापेक्षा एकच वाक्य सांगतो की जे जे म्हणून पंथ आहेत, वेद प्रामाण्य मान्य असणारे, ते सर्व त्या सर्व पंथांनी गणपतीला देवता म्हणून, मूल देवता म्हणून, आद्य पूजक पूजनीय देवता म्हणून महत्वाचं स्थान दिलेलं आपल्याला दिसतं. आता रामदासी संप्रदाय हा आणखी एक लोकप्रिय, जसं ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत आणि तुकारामांनंतर निळोबारायांपर्यंत वारकरी पंथ आलेला आपल्याला दिसतो, तसाच समर्थांचा समर्थ संप्रदाय देखील आपल्याला, रामदासी संप्रदाय देखील महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेला आहे. त्या समर्थांनी देखील दासबोधामध्ये पहिल्याच दशकाच्या दुसऱ्या समासामध्ये गणपतीचं वर्णन आणि जवळजवळ ज्ञानेश्वरांच्या स्वरूपातच वर्णन ते करत असलेले आपल्याला दिसतात. त्यांनीही सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपात गणपतीचं स्वरूप मान्य केलेलं आपल्याला, आणि त्याने देखील गणपतीला जसं परम कृपाळू आणि विघ्नहर्ता म्हणून मान्य केलेलं आहे, तसंच विद्येची, कलेची, बुद्धीची देवता म्हणून गणपतीचं महत्व त्यांनी वर्णन केलेलं आहे. सर्व ज्ञानेश्वर काय किंवा रामदास काय यांनी गणपतीच्या शून्यतेचं वर्णन करत असताना ती सरळ आहे असं म्हटलेलं आहे. त्यातून त्यांना असं सूचित करायचंय की गणपती हा सरळ सज्जनपणे चालण्याचं काम, चालण्याची क्रिया लोकांनी करावी असं सुचवतं. पहिलाच मी गणाधीशाचा जो श्लोक सांगितला त्याच्यामध्ये गमू पंथ आनंद या निर्गुणाचा असं समर्थन म्हटले. म्हणजे तुला एकीकडे सगुण गणपतीची उपासना करायची आणि त्या निर्गुणाची वाटचाल करत राहायचं, असं एक वर्णन समर्थ करत असलेले आपल्याला. त्यांची एकच ओळी वाचून दाखवतो, तुझे म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर, हरिहर आदि ब्रह्मा आदि करून हरिहर अमरवंद, बंधुनिया मंगळ निधी ध्यान लाविले ध्यान वाटे परम समाधान, नेत्री रिघोनिया मन प्रसन्न होत. अशा रीतीनं सर्व काळ गणपतीच्या स्तवनानं आपल्याला ज्ञान प्राप्ती होते, बुद्धी प्राप्ती होते, विद्येची प्राप्ती होते आणि त्याबरोबर अष्टकलांची देखील प्राप्ती होते, असं या थोर संतांचं म्हणणं असते आपल्याला. आणि म्हणून गणपती पूजनानंच
सर्व पवित्र पवित्र नव्हे तर व्यवहारातली देखील शुभ कार्य जी असतात ती आपण करतो. आपल्याकडे श्री गणेशा करणे अशी म्हण आहे. कोणत्याही कार्याची श्री गणेशा करणे म्हणजे प्रारंभ करणे. म्हणजे प्रारंभालाच गणपतीचं पूजन करून, वंदन करून, चिंतन करून आपण शुभ कार्याचा आरंभ करतो. ही परंपरेनं चालत असलेली श्रद्धा असलेली आपल्याला. संत कवींच्या नंतर पंडित कवींच्याकडे वळलो आपण, की पंडित कवींनी देखील अशाच पद्धतीनं गणपतीचं वर्णन आपल्या कवितेमधून केलेलं आपल्याला. वामन पंडितांनी तर एक श्लोकांची मालिकाच त्यांनी मुक्तेश्वरांच्या महाभारताच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी मंगलाचरण म्हणून गणपतीचं पूजन केलेलं आपल्याला दिसत. अशा रीतीनं पंडितांमध्ये देखील मोरोपंतांनी आर्या भारत लिहिलं, श्लोक भारत लिहिलं, रामायण नाना प्रकार. पण या प्रत्येकामध्ये प्रत्येक अध्यायाचा प्रारंभ करत असताना त्यांनी देखील गणपतीचं वर्णन केलेलं आपल्याला. म्हणजे मोरोपंत असो, वामन पंडित असो, मुक्तेश्वरांसारखा अत्यंत कला प्रेमी कवी असो, तोही पंडित. तरी या सर्व कवींनी गणपतीचं पूजन आपल्या कार्याच्या लेखनाच्या प्रारंभी केले आपल्याला दिसत. पंडितांनंतर तिसरी परंपरा महाराष्ट्रातल्या कविते, मराठीच्या कवितेमध्ये किंवा मराठीच्या इतिहासामध्ये आपल्याला दिसते, ती म्हणजे शाहिरांची. आणि शाहिरांचा उगम हा प्रामुख्यानं पेशवे कालामध्ये. पेशव्यांचं कुलदैवतच गणपती. आणि म्हणून आज जो महाराष्ट्रामध्ये गणपतीला गणेशोत्सव साजरा केला जातो त्याचं मूळ पेशव्यांच्या काळामध्ये असते दडलेलं आपल्याला. आज पुण्यामध्ये जो शनिवार वाडा आहे तिथल्या गणेशोत्सवाचं त्या काळातल्या कवींनी, शाहिरांनी अत्यंत वैभव संपन्न असा रीतीनं तो कसा साजरा केला जातो याचं वर्णन आपल्या कवितेतून केलं आपल्याला. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की पेशव्यांनीच गणपतीला आपलं दैवत मानल्या पाहिजे. जिथे जिथे पेशव्यांचे सरदार गेले तिथे तिथे आपल्याला असं दिसेल की गणेशोत्सवाला महत्वाचं स्थान मिळालं. इंदोरमध्ये होळकर होते, होळकर हे पेशव्यांचे सरदार, म्हणून त्यांनी देखील गणपतीला देवता मानलं. आणि इंदोरला आज देखील गणपती उत्सव, गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. उज्जैन ही शिंद्यांची राजधानी, शिंदे देखील सरदार. शिंद्यांनी देखील गणेशोत्सवाची प्रथा उज्जैनमध्ये आणि मध्य प्रांतामध्ये. मी तर असं म्हणेन की भारतामध्ये जिथे जिथे म्हणून मराठी माणूस गेला, मग तो इतिहास काळातला असो किंवा अलीकडच्या काळात, तिथे तिथे गणेशोत्सव स्थापन झालेला आपल्याला, सुरुवात झालेली आपल्याला दिसते. गणपतीची प्रतिष्ठापना झालेली दिसते आणि 9-10 दिवस होळीप्रमाणे केला गेलेला. भारताबाहेर इंडोनेशियामध्ये जुन्या काळापासून गणपती ही देवता मानली गेलेली आणि गणेशाचं तिथेही पूजन आणि उत्सवपूर्वक, समारंभपूर्वक गणेशोत्सव साजरा केला जातो. 1960 नंतर पाश्चिमात्य देशांमध्ये महाराष्ट्रातली मंडळी, मराठी मंडळी जाऊन राहू लागली. अगोदर विद्या संपादन करण्यासाठी म्हणून गेली, पुन्हा नोकरी तिथेच करू लागली आणि मग काही काळानंतर ती तिथेच स्थायिक. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या सर्व ठिकाणी मराठी कुटुंब जाऊन स्थायिक झालेली आपल्याला दिसतात. आणि जिथे जिथे मराठी कुटुंब स्थायिक झाली तिथे तिथे आपल्याला दिसते की आज ही पाश्चिमात्य देशांमध्ये गणपती प्रस्थापित केला जातो, त्याची प्रतिष्ठापना केली जाते आणि त्याबरोबरच 9-10 दिवसांचा गणेशोत्सव सामुदायिकरित्या देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. आज जो गणपती उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये केला जातो त्याचा प्रारंभ मात्र 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये झाला. त्याचा प्रारंभ कोणी केला? काही जणांचं म्हणणं असं की लोकमान्य टिळकांनी. काही लोकांना असं वाटतं की तो भाऊसाहेब रंगारी यांनी. तो कोणीही केलेला असतो पण त्याला प्रतिष्ठा, लोकप्रियता आणि सामाजिक स्वरूप त्याचं जे प्राप्त झालं ते मात्र लोकमान्य टिळकांच्यामुळे प्राप्त झालं, ही गोष्ट आपल्याला मान्य आहे. आणि म्हणून आज जे सामुदायिक गणेश उत्सव साजरे केले जातात त्यांचं टिळकांशी अपरिहार्यपणे नाव जोडलं.
काही वर्षापूर्वी म्हणे गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात तेव्हा सार्वजनिक गणेश मंडळांची शताब्दी साजरी करण्यात आली. त्यावेळी पुण्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात गणेश मंडळ निर्माण झाली होती आणि त्यांनी किती मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला हे सगळं आपल्याला आठवतं. टिळकांनी गणेशोत्सवाचा उपयोग राष्ट्र जागृतीसाठी करून घेतला. टिळक त्या काळामध्ये आपल्या गायकवाड वाड्यामध्ये, त्यावेळी टिळक त्याला केसरीवाडा म्हणत नसत, त्याचं नाव गायकवाड वाडा असं म्हटलं जात असे, आणि त्यामध्ये गणेशोत्सव साजरा, तिथे मोठमोठ्या वक्त्यांना बोलावून त्यांची भाषणं होत असत आणि त्याचा उपयोग समाज प्रबोधनासाठी केला जात. मोठमोठ्या कीर्तनकारांची त्यांनी कीर्तने ठेवलेली आहेत. निजामपूरकर बुवा नावाचे टिळकांचे एक सहकारी होते. ते अनेक वेळा टिळकांकडे चर्चेला जात. एकदा टिळकांनी त्यांना सुचवलं की कीर्तन ही जी लोककला आहे, या लोककलेच्या माध्यमातून आपण जर स्वराज्याचा मंत्र सर्व लोकांपर्यंत नेऊन पोहोचवला तर ते अधिक फलदायी होईल नाही का, होणार नाही का. निजामपूर बुवांना ते पटलं आणि तिथून राष्ट्रीय कीर्तनकारांची परंपरा असते. म्हणून राष्ट्रीय कीर्तन ही संकल्पना देखील टिळकांपासूनच सुरू झालेली आपल्याला दिसते आणि त्यांची सुरुवात टिळकांनी केली आणि पुण्याचे गोविंद स्वामी आपळे यांच्यापर्यंत आणि आज त्यांचे चिरंजीव चारुदत्त आपळे यांच्यापर्यंत राष्ट्रीय कीर्तनकारांची परंपरा चालत असते. आणि याचं श्रेय देखील या गणपती उत्सवाला काही प्रमाणात द्यावं. तर थोडक्यात ही या प्रकारची माहिती तुम्हाला गणपती हे दैवत कसं, त्याचं उन्नयन कसं होत, त्याच्या संकल्पना याची थोडक्यात माहिती. तेच म्हणत होते की आदितत्व होता तो जगव्यापी झाला, अगदी बाहेरच्या परदेशांमध्येही तो गेला, गणपती उत्सव साजरे केले जात आहेत. पण लोकपरंपरेमध्ये तो आपल्याला दिसतो आहे का, आणि तो दिसत असेल तर त्याचं स्वरूप साधारण काय आहे? आता सर्वच कलांचा तो अधिपती मानला जातो, प्रेरणादायी प्रेरक म्हणून मानला जातो. म्हणून अगदी सुरुवातीच्या काळात पेशवे काळामध्ये जे शाहीर होऊन गेले, त्या शाहिरांनी तमाशा करत असताना, लोककलावंतांनी तमाशा करत असताना सुरुवातीला गड म्हणायला सुरुवात. आधी पेशव्यांच्या काळातले सगन भाऊ, होनाजी बाळा यांचे गड देखील असतात. त्यांचेच कशाला जय जय म्हणून शाहीर त्या काळामध्ये लोकप्रिय झाले, ते नामांकित झाले. प्रभाकर हा मोठा शाहीर त्या काळामध्ये होता, त्याचाही गड होता. आता त्यातल्या काही गणांचं वर्णन गणांचं वाचन मी तुम्हाला करून दाखवतो, कसे गण असतात ते पहा. आता सगन भाऊ या नावाचा पेशव्यांच्या काळातला नाथ संप्रदायातला शाहीर होता आणि सांप्रदायिक गुरूंचा उल्लेख तो करतो आपल्या गडामध्ये आणि गणेशाची स्तुती करतो. कशी केली त्याची स्तुती पहा. जय श्री मंगल मूर्ती नमो पूर्ण कृपाळा, दीन दयाळा स्मरता यावे रे बाबा, जय श्री सिद्ध विनायका तो ज्ञानदीपा. त्याच्यानंतर भेदिक लावणी नावाचा एक प्रकार आपल्या लोकसाहित्यामध्ये. लावण्या दोन प्रकारच्या असतात, एक शृंगारिक लावणी आणि दुसरी आध्यात्मिक लावणीला भेदिक लावणी असं म्हणतात. या भेदिक लावणीमध्ये हैबती नावाचा जो शाहीर, त्यानं गणपतीनं आपल्याला कार्यारंभी प्रसन्न व्हावा अशी प्रार्थना केली आणि तो पुढे असं म्हणतो, तुझे नाम कोणी न घेती शीघ्र कवी गाती, यश नाही त्याला फड प्रसंगाला त्रिलोक, नाथ सिद्ध म्हणती गंगा पार्वती आवड, सांबाला ब्रह्मा विष्णूला विराज म्हणा हैबती, कलगीवाला धाक वैर्याला ती. आता हे ताला सुरात म्हणायचं असतं, मी काही गायक नसल्यामुळे तसं म्हणतो. म्हणजे कलगी आणि तुरा हे जे दोन आपल्या आध्यात्मिक परंपरेतले, त्यामध्ये कलगी मधला कलगी पक्षाचा शाहीर गणपतीचं वंदन करतो आणि नाथ संप्रदायातला आणि तुरेवाले जे असतात ते देखील शाहीर गणपतीचं वर्णन केलेले आपल्याला दिसतात. आणखी एक दोन याच काळातले मी गण तुम्हाला सांगतो, म्हणून दाखवतो. आता होनाजी बाळा हा अत्यंत प्रसिद्ध पेशवेकालीन शाहीर सातप्पा या नावाचा होता. त्या सातप्पाचा नातू म्हणजे होनाजी बाळा.
या होनाजी बाळाची अमर भूपाळी तुम्हाला सर्वांना माहिती, आपल्या सर्वांनाच माहिती. पण या होनाजीनं गण लिहिलेला आहे आणि तो गण देखील तितकाच काव्यमय आहे, हे फार थोड्या जणांना माहिती असतं. म्हणून मी होनाजी बाळाचा गण वाचून दाखवतो. गण हे वाचायचे नसतात, गण हे गायचे असतात. त्या अभिनयातून साकार करायचं. एकीकडून गाणं म्हणायचं असतं, दुसरीकडून नृत्य करायचं असतं आणि त्याबरोबरच सर्वांगांनी, सर्व कला प्रकारांनी युक्त, त्याबरोबर वाद्याचा मेळ असतो. या सर्वांनी म्हणून गण सादर करायचा. या ठिकाणी मी फक्त वाचून दाखवतो. होनाजी बाळा असं म्हणतो, श्री वक्रतुंड गणपती गणाधिपती तुझी जय स्तुती, नर निशिदिनी करती ते तर निर्विघ्न प्रपंची जगी विचरत, मस्तकी मुकुट तेजाळ ते दोंद विशाल, तयावर व्याळ कटाप्रती बिरवे, पीत वर्ण वस्त्र कासेशी कशिले बरवे, कुंडले ती मकराकृती श्रवणी तळपती, वर्षांकुर भोवती मंडित कर रखे, 64 कळांचा लेख कोणान कडे, 14 विद्येचा सिंधू प्रबळ हा, अक्षयी अचळ दीनबंधू आढळ हा, स्वानंद नभीचा इंदू आढळ हा, सांग लागता लक्ष त्या रूपी नाम साक्षी, भाव आक्षेपी जडबुड उत्तर. किती सुंदर वर्णन होनाजी बाळानं गणपती केलेले आहे ते पहा. आणि त्यानं त्यांना 14 विद्यांचा प्रबळ सिंधू असं म्हटलं. 64 कळांचा लेख जो कोणालाही समजत नाही, तो त्याच्यामुळे आपल्याला समजतो आणि प्राप्त होतो असं तो म्हणतो. स्वानंद नभीचा इंदू, इंदू म्हणजे चंद्र, आणि तोही कसा आढळ असा चंद्र, हा तोच आहे. त्यानं नभाला स्वानंद नभ असं म्हणतात. आणि आपल्याला आनंद, आत्मानंद देणारा जे आकाश, त्या आकाशातला आढळ इंदू म्हणजे चंद्र म्हणजे हा गणपती असं त्याला म्हणतात. आणि त्याच्या रूपामध्ये जर आपलं लक्ष केंद्रित झालं तर सगळ्या प्रकारचे भाव आपल्यामध्ये एकत्रित येतात आणि त्यातून आपण जडमूड यांचं उद्धरण होतं, असं हा होनाजी बाळा म्हणत असते. एखाद्या शाहिरानं किंवा लोकप्रिय संगीतकारानं या पद्धतीने जर हा गण म्हटला तर आज देखील जितकी अमर भूपाळी त्याची लोकप्रिय झाली, तितकीच हा गण देखील लोकप्रिय होईल असं तुम्हाला सांग. त्याच्यापुढे आपल्याला दिसेल की शाहिरांनी गणाला कधी सोडलेलंच नाही. 19व्या शतकामध्ये पेशवाईच्या आस्थानंतर देखील शाहीर होतेच आणि या शाहिरांनी तमाशे सादर केले. तमाशांचा प्रारंभ तेही गणपतीच्या गणापासूनच करत असतात. आता पठ्ठे बापूरावाचा एक गण आपण पठ्ठे बापूराव हा खरं म्हणजे एक तो कुलकर्णी होता, पण तो लोककलेला त्यानं वाहून घेतलं आणि त्यानंच असं म्हटलं एका ठिकाणी स्वतःला की मी जात गंगेला सोडून दिला आणि लोक गंगेमध्ये जाऊन विलीन. अशा या शाहिरानं या पठ्ठे बापूरावानं कसं म्हटलेलं आहे, कसं म्हटलंय गणपतीचं वर्णन करताना जो गण त्यानं लिहिलाय तो गण कसा आहे ते पहा. बंधू या गौरी कुमार गणा नमू संगीत बार. आता हे तालासुरात म्हणायचं असतं, त्याला एक चाल असते, लय असते, वाद्यांचा मेळ असतो आणि त्याबरोबर सादर करते अभिनय आणि नृत्य यांच्याद्वारे ते सादर करतात. तेव्हा ते दृकश्राव्य अशा प्रकारचं एक माध्यम असतं आणि त्या माध्यमामधून हा गण जेव्हा सादर केला जातो तेव्हा त्या गणाला एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त होते, प्रत प्राप्त होते, दर्जा प्राप्त होते आणि लोकांना देखील ते आवडायला. तर तो म्हणतो, मंडपी करी गजभार गणा नमू संगीत, सावरी बावरी विद्या धनवंतरी, शिकवी मला हारो हार गणा नमो संगीत वार, पायी नुपुरे वाजती गजरे इंद्राचा खोले दरबार गणा नमो संगीत वार, पठ्ठे बापूराव कविता पाळणा धोके देऊ हाळू मजेदार गणा नमो संगीत वार. आता ही पठ्ठे बापूराव सारख्या उच्चवर्णीय माणसानं लिहिलेली या गणाचं स्वरूप पाहिलं किंवा त्याच्यामध्ये असलेली काव्य, त्याच्यामध्ये असलेली अभिनय गर्भता, या सगळ्यांची प्रचिती आपल्याला आहे आणि त्यातूनच मग गण आणि गणपती आपल्यापुढे साकार व्हायचा. आता आणखी एक पठ्ठे बापूरावांचाच गण मी तुम्हाला
ऐकवतो. जगत कवी गुणमायाचा भरता, भवभय हरता तू सुख करता, सृष्टी जग संहारता विघ्न हरता, नच देहे भवमा अनंता तुझ वातुनी रिता, नच ठाव मिळे न खरा पुरता, पूर्ण प्रतिष्ठा करुणे देहामधी, चहू वाचेच्या तू खरा बरा, चारी मुद्रेच्या आरुता निरुता, स्थावर जंगमी स्थिरता, पठ्ठे बापूराव म्हणे माझ्या मनमती, दरीत राहे सवता, गुप्त असो की अलिप्त मुनी, जागृती सुषुप्ती वाहे भक्ती. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की पुढच्या सर्व तमाशाच्या कार्यक्रमामध्ये शृंगारिक स्वरूपाच्या लावण्या म्हणत असताना देखील या सर्व शाहिरांनी गणपतीला एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे केलेलं आहे. आणि आपल्या गणपती गणामधून कुठल्याही प्रकारची, ज्याला आपण काय म्हणतो, औचित्यभंग होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. कोणत्याही प्रकारच्या अनौचित्याचा प्रकार या गणामध्ये, म्हणून तुम्हाला एकही शब्द कानाला, मनाला आणि सुसंस्कृतपणाला धक्का लागेल अशा प्रकारचा त्यांच्यामध्ये वापरले जातात. हे सगळे अत्यंत प्रतिभासंपन्न कवी होते, त्यांना राजाश्रय होता, त्यामुळे त्यांची कला बहरत होती. पठ्ठे बापूराव वगैरे मंडळी नंतरच्या काळातली, त्यांनी फड काढले, फडाच्या मधून लोकांनी त्यांना आश्रय दिला आणि अशा रीतीनं राजाश्रयातून ही कला लोकाश्रयापर्यंत आली. तरी देखील या कलेनं आपला गड मात्र सोडला. म्हणजेच गणपतीला या सर्व अवस्थांमधून जात असताना या लोकांनी आपलं मान. आता तुम्ही असं, तुमच्या मनात असा एक प्रश्न येईल की नुसतं काव्यापुरतं गणपतीचं स्थान आहे का? नाही, आपल्या लोक परंपरेमध्ये ज्या कहाण्या वगैरे असतात, श्रावण महिन्यामध्ये दर वाराची एक कहाणी. आमच्या लहानपणी आमची आजी संध्याकाळ झाली की सगळ्यांना एकत्र बसून कहाणीचं पुस्तक काढायची आणि त्या पुस्तकात त्या वाराची कहाणी वाचून दाखवायची. पण श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मात्र ती जी कहाणी सांगत असे ती कहाणी अत्यंत छोटी असायची आणि ती गणपतीची कहाणी असायची. काय असायची ती कहाणी? थोडक्यात वाचून दाखवतो. 4 ओळीची कहाणी म्हणून मी वाचून दाखवतो. बहुतेक फार कमी लोकांनी ही गणपतीची कहाणी ऐकली असेल. ती देखील ताला सुरात लयबद्ध रीतीने म्हणायची असते. उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे. पुन्हा वाचतो. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी, निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे, रावळे, मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावण्यात चौथी घ्यावा. म्हणजे चौथ्या चतुर्थीला घ्यावा. मनाचा गणेश मनी वसावा, हा मीही चौथी पूर्ण करावा, माही चौथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? वशा पायरीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं, अल्पदान महापुण्य, असा गणराज मनी ध्यायचे, पाविजे चिंतेले लाभिते. म्हणजे जे चिंताल, जी अपेक्षा कराल तो तुम्हाला तो पूर्ण करायचा. मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीचे, ही पाचा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सफळ संपूर्ण. थोडक्यातच कहाणीकारांनी कहाणीमध्ये त्याला स्थान आपल्याला दिलेलं आपल्याला दिसत. आणि मग आधुनिक कालखंडामध्ये मात्र आपलं मराठी वाङ्मय जे ते मराठी वाङ्मय प्रामुख्याने पाश्चिमात्यांच्या प्रभावातून निर्माण केलेलं असतात. आणि पाश्चिमात्यांमध्ये अशा प्रकारे कथा, कादंबरी, नाटक या सर्वांचं जे स्वरूप होतं ते बऱ्याच प्रमाणात मराठीमध्ये आहे. तरी नाटकांमध्ये आपल्याला असं दिसेल की नांदीमध्ये गणाचा उल्लेख केला जातो. नाटकाची सुरुवात करताना गणपती पूजन केलं जातं. गणपती पूजन झाल्यानंतर मग नांदी म्हटली जाते. त्या नांदीमध्ये एकतर शंकराची प्रार्थना केली असते किंवा मग गणपतीची प्रार्थना केलेली असते किंवा दोघांची मिळूनही केलेली असते. किर्लोस्कर, देवल, खाडीलकर
या सगळ्यांच्या नाटकांमध्ये ही नांदी सुरुवातीला म्हटली जाते. म्हणजे कोणत्याही कलेचा आविष्कार करण्याच्या अगोदर गणपतीचं पूजन, गणपतीचा महिमा वर्णन करायचं, त्याचा आशीर्वाद घ्यायचा आणि मग कलेकडे वळायचं, असंच स्वरूप गणपतीचं असलेलं. थोडक्यात वेदपूर्व काळापासून तो 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत तुम्हाला मी गणपतीचा इतिहास सांगितला. आता पुढचा प्रश्न तुम्ही विचारता. आताच तुम्ही म्हणालात की आधुनिक साहित्यामध्ये नाटकांच्या नांदी असतील किंवा नमन असेल तर ते गणपतीवरच आधारित असतं आणि त्याला वंदन केल्याशिवाय पुढे काहीच सुरू होत नाही. पण मला असं वाटतं की जसा विठ्ठल आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी आला किंवा तो कवी आणि लेखकांची प्रेरणा झाला, तसं गणपतीच्या बाबतीत आपल्याला आढळतं का? म्हणजे कुठल्या साहित्यातून ते आढळतं? आता संख्यात्मक दृष्ट्या पाहिलं तर विठ्ठलावर जितकी काव्य लिहिली गेली तितकी तुलनेनं गणपतीवर लिहिली गेली ती वस्तुस्थिती आहे. पण याचं कारण तुम्हाला असं दिसेल की वारकरी संप्रदाय हा संबंध महाराष्ट्रामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात लोकप्रिय आहे. म्हणजे 18 पगड जाती जमातीतले लोक वारकरी पंथाकडे वळलेले आणि विठ्ठल हे जितक्या प्रमाणात लोकदैवत झालं सर्वसामान्य स्तरात, तितक्या प्रमाणात गणपती निदान आधुनिक काळामध्ये ते झालं नाही. आधुनिक काळामध्ये गणपतीला उत्सवी स्वरूप मिळालं, देखाव्यांचं प्रदर्शन करणं, वेगवेगळी इमारतीच्या स्वरूपाची किंवा आणखी कलाकृती त्यापुढे उभ्या केल्या. पण याऐवजी साहित्यातून त्याचं चित्रण करण्याची प्रेरणा जी मिळायला पाहिजे ती प्रेरणा मात्र लुप्त झाली. म्हणजे त्याचं प्रबोधनात्मक स्वरूप निघून गेलं आणि त्याला फक्त उत्सवी स्वरूप प्राप्त झालं. याचा परिणाम असा झाला की अलीकडच्या काळामध्ये गणपतीवर स्वतंत्र जसं विठ्ठलावर लिहिलं गेलं तसं काही स्वतंत्र लिहिलं गेलं, पण तरी देखील चित्रपटांमधून अष्टविनायक सारखा चित्रपटाला आणि त्यातून मग गणपतीची गाणी पण असतात. म्हणजे एखाद्या दैवताचं जेव्हा उन्नयन होतं सर्व लोकमानसामध्ये, तेव्हा त्याचं सार्वत्रिक सर्वकालिक अशा प्रकारचं स्थान निर्माण होतं, तेव्हा त्याच्यावर साहित्य निर्माण होतं. त्यामध्ये विठ्ठल हा अधिक लोकप्रिय, अधिक व्यापक स्वरूपात लोकांमध्ये जाऊन पोचलेला असा देव असल्यामुळे त्याच्या बाबतीत साहित्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात निर्माण, त्या तुलनेत गणपतीवर कमी झाली मात्र वस्तुस्थिती आहे. खरंय. म्हणजे आताही तुम्ही कहाण्यांचा उल्लेख केला की एक कहाणी येते आहे, सांगितली जाते आणि हो तुम्ही ती वाचून दाखवलीत. पण मला असं वाटतंय की गणपतीवरची गाणी खूप मोठ्या प्रमाणात आली, तसं त्याचं तो कथा किंवा कादंबरीच्या केंद्रस्थानी आपल्याला दिसत नाही. तर असं का झालं असेल असं अभ्यासक म्हणून तुम्हाला वाटतंय? कादंबरी ही सामाजिक वास्तवाचं चित्रण करणारी कला आणि म्हणून समाज वास्तवामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचं चित्रण कादंबरीमध्ये अनेक प्रमाणात. अगदी हरिनारायण आपट्यांसारखा कौटुंबिक कथा लिहिणारा कादंबरीकार देखील त्या काळातल्या उच्चवर्णीय कुटुंबात जीवनाचं चित्रण करत होता. म्हणजे त्या काळातल्या ब्राह्मण समाजातल्या कुटुंब जीवनाचं चित्रण हरिभाऊ आपटे करत होते, हरिनारायण आपटे करत होते. मग आता या समाज चित्रणामध्ये देवांचं स्थान कुठे आहे? आज देखील आपण पाहतो की घरामध्ये देवघर कुठे असतं, छोटस कुठेतरी आपण बांधून करतो. जुन्या वाड्यांमध्ये देवघर स्वतंत्र खोलीत असायचं, तसं आज देवघर असत. हे जसं जगण्याच्या बाबतीत झालेले तसंच साहित्याच्या बाबतीत म्हणावं लागतं. साहित्यामध्ये सामाजिक वास्तवामध्ये गणपतीचं स्थान मर्यादित झालं आणि म्हणून मग कादंबरीमध्ये देखील गणपती जितक्या प्रमाणात यायला पाहिजे होता तितक्या प्रमाणात आला. समाजातले प्रश्न बदलले, समस्या बदलल्या, विचार बदलले, दृष्टिकोन बदलले. या सर्वांमध्ये धर्माकडे, रूढी परंपरांकडे पाहण्याची दृष्टी बदलली. त्याचाही परिणाम या स्वरूपावर झाला असं आपल्याला वाटतं. याचा अर्थ गणपतीच्या बद्दलची भक्ती कमी झाली असं नाहीये. भक्ती मनात आहे, पण सामाजिक वास्तवाकडे अधिकाधिक लक्ष देण्याची प्रवृत्ती कादंबरी लेखनामध्ये किंवा कथात्मक लेखनामध्ये प्रबल झाल्यामुळे गणपतीवर कथा कादंबऱ्या कमी लिहिल्या. या सगळ्या मनुष्य केंद्री
समाज केंद्रीय अशा प्रकारच्या कथानकांवर आधारित असलेल्या कलाकृती आहेत. आधुनिक काळामध्ये माणसाचं जीवन आणि जगणं, समाजाचं जीवन आणि जगणं हा लेखनाचा प्रामुख्याने प्रश्न. म्हणून तुम्ही या बदलत्या काळामध्ये त्या काळामध्ये ज्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या त्या प्रत्येक समस्येचं चित्रण साहित्य आपल्याला अगदी पिटकामधून झालेलं आपल्याला. मग या सर्व जीवन जगण्यामध्ये गणपतीचं स्थान किती आहे, कुठे आहे? आपल्याला दिसेल की आपल्याला 10 दिवसाचा गणपतीचा उत्सव आला की तेव्हा गणपती आठवतो आणि तेव्हा आपण सर्व उत्साह एकवटून तो गणपती उत्सव साजरा करायचा. मोठ्या प्रमाणात मंडप घातले जातात, देखावे उभे केले जातात, आरास केली जाते, अत्यंत वाजत गाजत त्याच्या मिरवणुका काढल्या जातात. हे सगळं केलं जातं, पण 10 दिवस संपले की ही जी वस्तुस्थिती ती वस्तुस्थिती कुठेतरी कादंबरीमध्ये कमी होण्यामध्ये झालेली आपल्याला दिसते. आणि गणपतीच्या एकूण गणेश पुराणामध्ये आपण पाहिलं तर त्याच्यावर आधारित अशा प्रकारच्या कथा किंवा कादंबऱ्या लिहिल्या जातात असं त्याच्यामध्ये कमी प्रमाणात आढळलं. हे एक त्याचं कारण. असं बघा, विठ्ठलावर तर कुठे कादंबरी आहे? जिचा नायक विठ्ठल आहे असं एखादी कादंबरी आहे का कुठे? विठ्ठल भक्तांनी कादंबऱ्या लिहिल्या, पण विठ्ठल नायक असलेली कादंबरी मराठीत नाही. विठ्ठल नायक आणि रुक्मिणी नायिका असं काही नाटक आहे का? असं नाही. पण विठ्ठल भक्ती मात्र मोठ्या प्रमाणात. आषाढी कार्तिकीला आपण गणपतीला पंढरपूरला प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला. दिंड्या पताकांचे भार तिथे दिसायला. तसं मग गणेशोत्सव बरोबर. समाज उत्सवप्रिय असतो. उत्सवप्रियतेमुळे आजच्या गणेशोत्सवालाही उत्सव स्वरूप प्राप्त झालं. पण साहित्यामधून कलांमधून त्याचा आविष्कार जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात तो झाला. याचं कारण मुख्य असतं की आजच्या साहित्य कलेमध्ये सामाजिक वास्तवाला अधिकाधिक प्राधान्य दिलं गेलेलं असतं. आणि त्यामुळे मग गणपती किंवा अन्य कोणत्याही देवता घेतल्या तर त्या देवतांना कादंबरी विश्वामध्ये, कादंबरी लेखनामध्ये फार स्थान मिळाले. इतिहास पुरुषांना मात्र कादंबरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात स्थान मिळाले. शिवाजी महाराज असतील, माधवराव पेशवे असतील, संभाजी महाराज असतील, आता दूरदर्शनवर देखील मालिका चालतात तर त्यामध्ये देखील तुम्हाला दिसेल की इतिहास पुरुषांवर, ऐतिहासिक पुरुषांवर मोठ्या प्रमाणात मालिका आहेत. देवदेवतांवर जर विठ्ठलावर मालिका काढायची ठरवलं तर निघूही शकेल. संत सखू सारखा चित्रपट पूर्वी गाजला होता. संत तुकाराम हा प्रभातने निर्माण केला आणि अलीकडच्या दिग्दर्शकांनी देखील तुकारामांच्या जीवनावर चित्रपट केलेला आहे. म्हणजे ज्या प्रमाणात समाजाची स्थिती, वस्तुस्थिती, वास्तव बदलत जातं त्या प्रमाणात साहित्य देखील बदलत. मध्ययुगामध्ये वारकरी संप्रदायाच्या सार्वत्रिक प्रसारामुळे आणि लोकप्रियतेमध्ये विठ्ठल भक्तीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. त्या प्रमाणात साहित्यामध्ये देखील त्याचं प्रतिबिंब दिसायला लागलं. गणपतीचं त्या काळात, आजच्या काळामध्ये कसं होतं आणि म्हणून साहित्यामध्ये गणपतीवर कमी प्रमाणात साहित्य निर्मित झालेली आहे. खरंय. साहित्य आणि समाज यांचा जो अन्योन्य संबंध असतो तो तुम्ही उलगडून दाखवलेला आहे यथोचितपणे. आणि ही जी सगळी आपली सांस्कृतिक प्रतीक आहेत त्याचाही कसा शिरकाव किंवा त्याच्यावर कसं लेखन केलं जातं याबद्दलही तुम्ही विस्तृतपणे बोललेले आहात. खरं तर आज तुम्ही इथे मूर्तीचं वर्णन केलंय ना तुम्ही या कवी मंडळीने, ते मी मुद्दाम वाचून दाखवलं असतं पण वेळ जाईल म्हणून वाचून दाखवलं. पण प्रत्येक अवयवाला कुठेतरी समाज जीवनाशी, मानसिक जीवनाशी आणि पावित्र्य, प्रसन्नता, आनंद, शुचित्व, सरलता या सर्वांचा गणपतीच्या रूपाशी संबंध जोडला गेला. ज्ञानेश्वरांनी काय किंवा आपल्या रामदासांनी काय, सगळ्यांनी गणपतीच्या अवयवांची वर्णन त्या प्रत्येक अवयवाला कुठेतरी व्यक्ती आणि समाज जीवनाच्या हिताशी निगडित आहे. आणि म्हणून गणपती ही सर्व इष्टकारक देवता आहे असं म्हणतात.
आणि ते या सर्व काव्यामधून प्रकट झाले.